पहिला चेंडू डिफेन्सिव्ह खेळून काढलेला आहे. म्हणजे एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेला धावतायत आणि दुसरी देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. दोन खेळाडू म्हणजे काही कॉर्डिनेशन चांगले असल्या कारणाने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्येचं खातं पण झालेलं आहे. पण पंचाचं लक्ष होतं तिथं मला वाटतं एक शॉटचं, पण तो बॅट बरोबर लाईनीवर येतोय. गोलंदाज विनोद आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने जातोय. किशोर तिथं उभं आहे. एक धाव पूर्ण केली जाईल आणि दुसरी देखील आता पूर्ण होते. हो, इथं संदीप थोडे तिथं पुढे गेले होते, पण मागे येणं खूप कठीण झालं आणि बॅकअपसाठी प्रभाकर तिथं आला होता. धाव संख्या झाली ती 3. एक फलंदाज बाद. मनोरी मास्टर संघाचा प्रथम फलंदाजी करता वेळेस आपण बघतोय दुसऱ्या रनची गरज देखील नव्हती. संदीप यांच्यासारखा फलंदाज इथं बाद होतोय. म्हणजे संदीप यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज. दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार ज्याला भेटला होता तो फलंदाज येतोय. तो म्हणजे सुदर्शन दामा. सुदर्शन पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी 29 धावांची त्यांनी खेळी केली होती. सॉरी 21 धावांची खेळी. त्याच्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये थोडा अपयशी ठरला होता, पण आता सेमीफायनलचा सामना चालू आहे. दोन चेंडू झाले, 2 चेंडूवर 3 धावा आलेले आहेत. तर पहिला चेंडू खेळतोय, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला सध्या मला वाटतं नाही नाही दुसरी धाव होणार नाहीये. फ्रान्सिस तिथं पोचला नसता हे त्याला लक्षात होतं, त्याच्यामुळे एकच धाव पूर्ण केली आहे. एक धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 4 या धावसंख्येवर. चंद्रदादासांच्या आवारचा आहे तो. विनोद पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. स्वीपचा फटका आणि फटका चांगला आहे, पण शतरक्षक देखील एक अप्रतिम आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला बघा तिथं जातात आणि थांबतात मध्ये जाऊन. एकच धाव मिळाली एक धावेच्या साहाय्याने. धावसंख्या पुन्हा एकदा एक सिंगल मिळते. धावसंख्या पोहोचली ती 5 या धावसंख्येवर. प्रशांत याचं चांगलं शतरक्षण. 35 वर्षावरला खेळाडू आहे. प्रशांत नावाचे भरपूर असे खेळाडू एंटर झालेले आहेत मालवणी संघामध्ये. एक बी मध्ये 2 आहेत आणि ए मध्ये 1 आहे. पुढचा चेंडू टाकला जातो, तो चेंडू व्हाईट बॉल घोषित होतो. एक अवांतर धाव, या अवांतर धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 6 या धावसंख्येवर. ओ पुढचा चेंडू शफल होऊन टप्पा बरोबर घेतला आणि त्याला पाठवलं फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर 6 या धावसंख्येसाठी. बॉल आणा, तो नवीन बॉल आहे. बॉल बघा जरा. संतोष उत्कर्ष जरा बॉल बघा तो. दुसरा द्यावा लागेल बॉल. तो देखील नवीन, कारण अजूनपर्यंत एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. आलेला आहे मॅच बॉल आलेला आहे. 5 चेंडूचा खेळ झाला. 5 चेंडूवर आतापर्यंत 12 धावसंख्येवर संघ पोहोचला मनोरी मास्टर संघ. 7 वर खेळतोय सुदर्शन दामा, 1 षटकार. फ्रान्सिस पार्लेकर 4 वर खेळतोय, त्याच्यामध्ये 3 चेंडूला तो सामोरे गेलेला आहे. एक डबल आणि 2 सिंगल. शेवटचा चेंडू. 12 धावसंख्या झालेली आहे पहिल्या 5 चेंडूमध्ये. मनोरी मास्टर्स या संघाची प्रथम फलंदाजी करता आला वेलीस. पुढचा चेंडू, आणखी एक मोठा फटका आहे. शतरक्षक पोहोचतोय की नाही? ओ तिथं पोचला होता सचिन. झेल देखील घेतला होता, पण झेल निसटलेला आहे.
आणि 2 धावा देखील मिळतायत. या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 14 या धावसंख्येवर. एक षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 14. पहिल्या शतकाचा खेळ संपला. धावसंख्या 14 झालेली आहे. बघूया दुसरं शतक कोण घेऊन येतोय. तोपर्यंत प्रथम याला एक संधी देतोय गाणं वाजवण्याची. थँक्यू प्रथम. थँक्यू डीजे. नंबर 2चं शतक टाकण्यासाठी प्रभाकर भंडारी येतोय. ज्यांनी पहिला सामना हा जबरदस्त शतक टाकलं होतं. एक हायट्रिक घेतली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्याला दिला होता. डबल हायट्रिक होती त्याच्यामध्ये. जितू यांची देखील हायट्रिक होती. पण पुरस्कार मात्र प्रभाकर याला दिला. त्याच्यानंतर बघितलं जितू याचा दुसऱ्या सामन्यामध्ये चांगलं परफॉर्मन्स झालेलं आहे. तर जितू याला दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला. म्हणजे कुठेही त्याला पहिला चेंडू इथं फेस केलेला आणि चेंडू जातोय वन बाउन्स की काय. 6 या धावसंख्येसाठी षटकार. या षटकाराच्या सहाय्याने फ्रान्सिस वैयक्तिक 10 वर पोहोचल्या. टोटल धावसंख्या झाली मनोरी मास्टर्सच्या संघाची 20 या धावसंख्येवर. चांगला इथे सामना बघायला मिळेल. एक अटीतटीचा सामना 2 संघादरम्यान. दोन्ही संघ एक टू लेबल आहेत. एक आहे मालवणीचा, दुसरा आहे मनोरीचा. आणि दोन्ही संघामध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत. एक लेजंड खेळाडू आपण बघतोय फ्रान्सिस पार्लेकर. आणि त्याच्यानंतर मालवणी संघामध्ये देखील पुढचा चेंडू आणि पुढच्या चेंडूवर देखील वेट फॉर द अंपायर सिग्नल. 4 या धावसंख्येचा इशारा येतोय. थँक्यू डीजे. बघा डीजे आज भरपूर सणाची गाणी वाजवतोय. चांगली गोष्ट आहे की आज कोंबर आवळी आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये खूप तिचा मान आहे. धावसंख्या पोचली ती 24 कोळी लोकांचा. खरोखर कोळी कोंबरावळी म्हटले की कोलीवाडे खूप गाजवत आहेत. वर्सवा तर एकदमच एक नंबरचा. पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू मोठा फटका क्षेत्राच्या समोर येतोय पण नाही. हो येस तिथं बघा झेल बघा काय झेल आहे. ऍक्च्युली तो थांबला होता गणेश याडा. थँक्यू डीजे. धाव संख्या झाली ती 24. 2 फलंदाज मनोरी मास्टर्स या संघाचे. नवीन फलंदाज येतो डॅनी पावल्या. त्याच्या बॅटच्या आज थोडा मला वाटतं थोडा रागावला त्याचा बॅट, कारण त्याच्या बॅटीतून अजूनपर्यंत धावा आलेल्या नाहीयेत. एक शेवटच्या शतकामध्ये आल्या होत्या धावा. इथं बघा एक खेळाडू आपण बघतोय तो कधी डिफेन्सिव्ह खेळतो तर कधी कधी मोठे मारण्याचा प्रयत्न करतोय. पण यशस्वी मात्र झालेला नाही. चेंडू जाते डॉट. प्रभाकर यांचं चांगलं शतक. 4 चेंडूवर 10 धावा देऊन एक फलंदाज त्यांनी बाद केलेला आतापर्यंत. आता मात्र दयामाया नाही आहे. चेंडू जातोय. चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. चॅलेंजर बॉयज यांच्याकडून डॅनी यांच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. डॅनी पावले यांच्यासाठी चॅलेंजर बॉयज यांच्याकडून प्रत्येक शेतकऱ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस. एक षटकार मारलेला आहे. प्रभाकर पुन्हा एकदा गोलंदाजी. येस इथं दुसरा येतोय. या खेळाडूला मी गेली 30 वर्षे झालं बघतोय आणि याचं वय आता 45च्या जवळ जवळ आलेलं आहे. कमसे कम 5-6 वेळा त्यांनी 6-6 षटकार मारलेले आहेत. त्या डबल षटकाराने धावसंख्या झाली ती 36. 2 षटकाचा खेळ संपतोय.
36 धावसंख्या पहिल्या शतकामध्ये आमचे सचिव सांगतात की 14 आणि या शतकामध्ये आल्यात 22. टोटल 2 शतकामध्ये धावसंख्या झाली ती 36. चॅलेंजर कडून प्रत्येक षटकारासाठी डॅनी पावले यांच्यासाठी ₹100 बक्षीस आहे. 2 षटकार मारले, ₹200 कमावलेले आहेत. कसे देतील, जीपेने देतील की कॅश दिले जातील ते नंतर समजेल आपल्याला. ते बघ तिथं बसलेले चॅलेंजर ग्रुप, खोपटांचा ग्रुप असं म्हटलं जातं. चॅलेंजर नाव आहे त्या ग्रुपचं आणि त्याचा करता धरता रवी आहे. नंबर 3चं शतक टाकण्यासाठी प्रशांत येतोय, प्रशांत कोळी. नंबर 3चं शतक. 2 शतकाचा खेळ संपलाय, धावसंख्या 36. स्ट्राईकवर सुदर्शन दामा 9 धावसंख्येवर खेळतोय. पहिला चेंडू इथं बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. यष्टीरक्षक जगदीश भंडारी यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाज प्रशांत या गोलंदाजाला दिला जातोय. पुढचा चेंडू इथं बघा, बॅकफुटवर येऊन ना तो शफल करून चेंडू पाठवलेला आहे. रवी यांच्या हातात पोहोचतोय, पण एक टप्प्याच्या नंतर 4 या धावसंख्येसाठी. येस, अजून त्याच्यासाठी 2 दिवस बाकी आहेत. 2 दिवस बाकी आहेत त्या गुलालासाठी. कोणी षटकार मारून दे मनोरीचा, त्याला ₹100 बक्षीस आहे. इथं बघा, हो किरण यांच्याकडून चांगलं शतरक्षण. धाव संख्या पोचलेली आहे ती 41 या धावसंख्येवर. नंबर 3चं शतक मैदानावर चालू आहे. गोलंदाज प्रशांत, चांगला फटका ऑफ साइडला फक्त टॅप केलेला आहे. चेंडू जातोय कव्हर मध्ये, मिड ऑफ वरून येतो शतरक्षक जितू पकडतो, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. त्या एक धावीच्या साईडने धावसंख्या पोहोचली ती 42 या धावसंख्येवर. चेंडू टाकला जातो ऑफ साइडला. पंच ठाकूर सरांकडून इशारा येतो, वाईटचा एक अवांतर धाव. त्या अवांतर धावीच्या साईडने धावसंख्या पोहोचली ती 43. असंच जर मला वाटतं स्कोर बनत गेला तर 81 प्रोडक्टचा स्कोर दाखवतो इथं. पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. यष्टीरक्षक जगदीश यांच्याकडून चांगली कामगिरी. धाव संख्या रोखून ठेवली ती 43 या धावसंख्येवर. प्रशांत याचा पुढचा चेंडू, उलटा चेंडू मारण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव पूर्ण, चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 या धावसंख्येसाठी. मनोरीच्या कोणत्याही खेळाडूने जर षटकार मारला तर त्याला चॅलेंजर बॉयज यांच्याकडून ₹100 दिले जातील. येस येस, थँक्यू. कुंदन, रवी, अंकुश आणि कोण कोण बसले ते उन्हात दिसत नाहीये, पण 3 मेंबर खास आहेत. 3 षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या 47. 17वर खेळतोय सुदर्शन आणि स्ट्राईकवर जो आलाय तो फलंदाज डॅनी पावल्या खेळतो 13 या धावसंख्येवर. त्याच्यामध्ये 2 षटकार आहेत बघा. 13 मध्ये 2 षटकार, 17 मध्ये 2 चौकार, 1 षटकार. जितेश गजानन कोळी येतोय नंबर 4चं शतक टाकण्यासाठी. आणि याच गोलंदाजाने गेल्या सामन्यामध्ये आपण बघितलं की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. 2 फलंदाजांना बाद करून एकही धाव मेडन ओव्हर टाकलं होतं. एकही धाव दिली नव्हती. डबल मेडन ओव्हर, डबल विकेट मेडन ओव्हर ज्याला म्हटलं जातं ते टाकलं होतं. पण आता मात्र संघ त्यांच्या जवळ तो वेगळा आहे. जितू आणि पहिल्या चेंडूवर इथं बघा टप्पा घेतल्याने चेंडू पाठवलाय 6 या धावसंख्येत. नंबर 3रा षटकार आहे तो डॅनी त्याच्या बॅट.
येस कॉमेंट्री के लिए 200 रुपया आहे राजू नडर 300 राजू नाडर राजू इटलीवाला राजू नाडर मड मार्केट थँक्यू थँक्यू सर थँक्यू आपका ये शुक्रिया अदा राजू नाडर राजू इटलीवाला यांच्याकडून 300 रुपयाचं बक्षीस कॉमेंट्रेटरला आलेलं आहे थँक्यू राजूभाई या चौकाराच्या साईने धावसंख्या पोहोचली ती 55 या धावसंख्येवर वजिरा मास्टर संघ दाखल झाले त्यांचं हार्दिक स्वागत 21 धावसंख्येवर आता पोहोचलेला आहे तो डॅनी पावळ्या या शतकातील 4 चेंडूचा तब्बल खेळ येणं बाकी आहे गोलंदाज जितेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू फुलटॉ चेंडू आणि फुलटॉ चेंडूला मोठा फटका चेंडू तिथं रोखला गेलेला आहे एक धाव पूर्ण दुसरी देखील पूर्ण होईल कारण तो थोडा खराब होता खराब नव्हता बरोबर होता या 2 धावेच्या सायने धावसंख्या पोहोचली ती 57 या धावसंख्येवर 3 शतक आणि 3 चेंडूचा खेळ झालेला आहे धावसंख्या झाली 57 संदीप परशुराम कोळी थोडे अपयशी ठरले पहिल्या चेंडूवर धावबाद झाले त्याच्यानंतर एक वादळ आलं फ्रान्सिस पार्लेकर यांचं आणि 2 फलंदाज देखील चांगली फलंदाजी करतायत मनोरी मास्टर्स या संघाला फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला पुन्हा एकदा चेंडू सोडलेला मला वाटतं कोण आहे शतरक्षक चंद्र मला वाटतं चंद्रकांत आहे तिथं त्याच्याकडून झेल सुटतोय 2 धावा देखील मिळतायत आणि या 2 धावीच्या सायनी धावसंख्या पोहोचली ती 59 या धावसंख्येवर धावसंख्या 59 अजून 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे डॅनी पावले आणि आतापर्यंत 3 षटकार मारलेले आहेत आणि सुदर्शन दामा यांच्याकडून 1 षटकार आलेलं आहे पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात येतोय चेंडू जातोय 6 या धाव संख्येसाठी या षटकाराच्या साहाय्याने थँक्यू डीजे थँक्यू डीजे मग प्रमोद अजून ते ऐक थँक्यू डीजे एकूण टोटल धावसंख्या झाली ती 65 डॅनी पावल्या खेळतोय 31 वर 9 चेंडूला सामोरे जाऊन 4 षटकार 344.44च्या स्ट्राईक रेटने खेळतोय काय अप्रतिम फलंदाजी आणि त्याला साथ देतोय सुदर्शन दामा 17 धावसंख्येवर 8 चेंडूला सामोरे जाऊन 2 चौकार 1 षटकार 212.50च्या सरासरीने धावसंख्या 65 कालचा जर उच्चांक जर बघितला तर 88 धावा केल्या होत्या भाटी मास्टर्स या संघानं आणि 89 धावेचं टार्गेट बंदर पाकाडीला दिलं होतं जितू याच्या शतकामध्ये आतापर्यंत येस इथं चेंडू टांकला चांगला ऑफ साईडला तो टप्पा ठेवला त्याच्या फलंदाजाला काही करता आले चेंडू जातोय डॉट धावसंख्या रोखून ठेवली ती 65 या धावसंख्येवर कालचा मला वाटतं सामना झाला होता 78 झाला होता 79 जिंकण्यासाठी होत्या ते 78 रेकॉर्ड्स होता म्हणजे उच्चांक होता तो बघ अजूनपर्यंत तो मोडण्यासाठी 13 धावांची गरज आहे मनोरी मास्टर्सच्या संघाला आणि त्याच्यासाठी 1 शतक बाकी आहे बघा रेकॉर्ड्स हे फक्त लिहिले जातात मोडले जातात लिहिले जातात म्हणतात ना की क्लास तुम्हाला तुमचा जसाच ठेवायचा पण तुमचा जो फॉर्म आहे तो टेम्पररी होईल पण क्लास परफेक्ट आहे फ्लीन नाही आहे कारण फ्लीन आज त्यांच्या मालवणीला 1 लाखाची स्पर्धा चालू आहे तिथं खेळण्यासाठी त्यांच्या संघामधून गेलेले आहे त्यासाठी किरण आपल्या समोर दिसतोय नंबर शेवटचं शतक टाकण्यासाठी गोलंदाज सचिन कोहली येतोय स्ट्राईकवर सुदर्शन सुदर्शन यांनी देखील फिरवलेला आहे शतरक्षक तिथं उभा आहे चांगलं शतरक्षण तिथं 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेला धावतायत की बघायचंय आणि जबरदस्त थ्रो आहे खरोखर त्या खेळाडूचं कौतुक करावं लागेल नेहमी आम्हाला मारवेला दिसत असतो प्रशांत त्याचं शतरक्षण आणि त्याचा जो थ्रो आहे तो अचूक आहे धावसंख्या 66 धावसंख्या झालेली आहे 31 वर खेळतोय
31 वर खेळतोय डॅनी. आणि असा चेंडू जर टाकला तर त्याला दयामाया नाहीये. सचिन याचा तसा चेंडू टाकलेला आहे त्यांनी. थँक डीजे. बघा काही सामन्यामध्ये डीजे मला वाटतं वाजत होता चांगला, आता पण चांगला वाजवतोय. पण षटकार चौकारांची आतिषबाजी काही सामन्यासाठी थांबली होती. पण ती मात्र इथं पुन्हा होताना दिसते मनोरी मास्टर संघाच्या वतीनं. अगोदर आपण बघितलं तर 1 किंवा 2 षटकार आले होते मॅग्निफिशन कुलवेम संघ खेळत होता तेव्हा. मात्र आता भरपूर षटकार आलेले आहेत. सचिन पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू देखील तसाच आहे. वन बाउंड चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. बॉल द्या जरा, बॉल द्या. अल्लाद जगदीश बॉल द्यायचा आहे जगदीश. धाव संख्या झाली ती 76. 41 वर खेळतोय डॅनी पावल्या. 5 षटकार 1 चौकार. पुन्हा एकदा चेंडू तसाच आणि पुन्हा एकदा चेंडू 6 या धावसंख्येसाठी. 6वा षटकार आहे त्याच्या बॅटीतून. तो पोहोचला 47 वर. 82 हायस्ट स्कोर झालेला आहे मनोरी मास्टर्स या संघाचा. आणि 47 देखील हायस्ट स्कोर आहे. डॅनी यांचा 47 वर खेळतो. 2 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. हो येस, क्लीन बॉल झालेले आहेत इथं, क्लीन बॉल झालेले आहेत. इथं 700 रुपये जमा झालेले आहेत. 600 रुपये डॅनी यांचे आणि 100 रुपये सुदर्शन यांचे. शेवटचा चेंडू आहे. खेळण्यासाठी स्वप्नील कोहली येतोय. 47 धावा त्यांनी फलंदाजीमध्ये केल्या. आणि 7 षटकार या 47 धावीमध्ये आणि 1 चौकार. म्हणजे टोटल 40 धावा त्याच्या बाउंड्रीज आणि षटकारांनी झालेले आहेत. चेंडू खूप लांब होता. ऑफस्टिकच्या पंचांचा इशारा. ठाकूर सर सांगतात की हा चेंडू वाईट आहे. अमाणी चेंडू. धावसंख्या झाली ती 83. नाव इज द लास्ट बॉल. खेळण्यासाठी तयार आहे तो स्वप्नील. सचिन चांगला चेंडू इथं शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, पण बॅटचा काही तिथं स्पर्श झालेला नाहीये. शतक नंबर 5 पूर्ण झाले. धावसंख्या आली 83 आणि 84 धावसंख्येचा टार्गेट मालवणी मास्टर्स संघासमोर ए संघासमोर ठेवलेला आहे मनोरी मास्टर्स या संघाने.
चला शतरक्षण लावून घ्या. आमच्याजवळ ₹700 जमा झालेले आहेत. चॅलेंजर बॉयज यांनी जे लावले होते ते ₹700 जमा झालेले आहेत. ₹600 डॅनी पावले यांचे आहेत आणि ₹100 सुदर्शन डामा यांचे आहेत. आता विकेटसाठी काय फोन येतो ते बघायचं. कोणी हॅट्रिक जर घेतली, तर मला वाटतं हे ₹300 की किती लावतायत ते बघायचं. ₹300 आमच्याजवळ जमा आहेत त्यांचे. सलामीची जोडी मैदानामध्ये जाते. पुन्हा एकदा विनोद आणि चंद्रकांत आणि तिसरा फलंदाज किशोर देखील जाताना दिसतोय. खरोखरच चांगली भागीदारी करावी लागेल, चांगली साझेदारी करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. तेव्हाच तुम्ही हा सामना 84 धावेपर्यंत जिंकू शकाल. आणि 30 चेंडू आणि 84 धावा म्हणजे 54 धावा जास्त आहेत बॉलापेक्षा. 16.60चा रन रेट ठेवावा लागेल प्रत्येक शतकामध्ये या 54 धावा करण्यासाठी. सोलपाचे 80 आणि दुसऱ्या त्या 60-60 आहेत त्याच्या म्हणजे 4. तेच प्रत्येक शतकामध्ये कम से कम 2 सिक्सर्स माराव्या लागतील. तेव्हा तुम्ही हे टार्गेट जवळ-जवळ चेस करू शकाल. सलामीचे फलंदाज स्ट्राईकवर चंद्रकांत, नॉन स्ट्राईकवर विनोद आणि पहिलं शतक टाकण्यासाठी गोलंदाज फ्रान्सिस पार्लेकर येतोय. पहिलं शतक फ्रान्सिस पार्लेकर 84 धावेचं पाठलाग करताना आपण बघतोय मालवणी ए संघ, गावदेवी स्पोर्ट्स क्लब मालवणी ए संघ. पुढच्या सॅटर्डे संडेला मनोरी मास्टर्सची स्पर्धा आहे. त्याचा देखील तुम्ही आनंद घेण्यासाठी यायचंय. कोणीतरी बॉलिंगमध्ये हॅट्रिक जर घेतली मनोरी मास्टर संघाच्या वतीनं कडून, तर त्यांना ₹300 जे आमच्याजवळ त्यांचे मला वाटतं सुट्या आहेत ते दिले जातील. कोणीतरी हॅट्रिक घ्या आणि ₹300 कमवा. मनोरी मास्टर संघाच्या खेळाडूंना. चॅलेंजर बॉयज यांच्याकडून. थँक यू अंकुश. गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. एक धाव आणखी पूर्ण केली जाते. या 2 धावा मिळणार सिंगल्स तर काढावीच लागेल, पण त्याच्यामध्ये तुम्हाला मोठे फटक्याची देखील गरज आहे. पण तुम्ही सिंगल्स डबल जर चालला तर तो 84चा पाठलाग करता वेळेस तुम्हाला तो प्रॉब्लेम होईल. एका शतकामध्ये कम से कम 2 सिक्सर मारावे लागतील. आता मात्र एक येतोय असं वाटतंय, कारण सुदर्शन खूप लांब होता आणि चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. चंद्रकांत याच्या बॅटीतून आलेला षटकार तो पोहोचतोय 7 वर, सॉरी 6 वर आणि धावसंख्या पोहोचली ती 8 या धावसंख्येवर. चॅलेंजर बॉयज यांच्याकडून जर हायट्रिक घेतली कोणी मनोरी मास्टर संघाच्या खेळाडूने, तर त्याला ₹300 बक्षीस दिलं जाईल. धावसंख्या 8. फ्रान्सिस पार्लेकर गोलंदाजीच्या मार्गावरून सुरू करते गोलंदाजी करण्यासाठी. 2 शतरक्षक बघा स्लिपच्या दिशेने उभे आहेत. पुन्हा एकदा चेंडू फिरवला जातोय. चेंडू तिथं पोहोचणार नाही. चेंडू जाते 4 या धावसंख्येसाठी. 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेले आहेत. धावसंख्या झाली ती 12. अजून एक फटक्याची गरज आहे. 4 मध्ये झाल्यात 12. चंद्रकांत वैयक्तिक 10 वर खेळतोय. 3 चेंडूला तो सामोरे एक चौकारी षटकार आहे. पुढचा चेंडू चांगला फटका चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने, सॉरी कव्हरच्या दिशेने एक धावेसाठी. चांगला थ्रो येतोय, चांगला थ्रो येतोय आणि एक सिंगलच्या सायनी धाव संख्या पोहोचली ती 13 या धावसंख्येवर. 16.60चा एव्हरेज काढावा लागेल 84 धावा करण्यासाठी. आणि ते पॉसिबल जेव्हा होईल तेव्हा तुम्ही एखाद वेळेस 2-3 षटकार तुमच्या शतकामध्ये येतील तेव्हा. विनोद आणखी एक मोठा फटका, पण चेंडू जातोय. शतरक्षक थोडे लांब आहेत. येस रोखला जातोय. 2 धावा पूर्ण तिसऱ्या धावेसाठी येत आहेत. ती देखील पूर्ण झालेली आहे.
म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 16. 16चा जो स्ट्राईक रेट तुम्ही जो मला वाटतं विचार केला होता, की 16 धावा आपल्याला करायच्या आहेत. तर पहिल्या षटकामध्ये झालेले आहेत. धावसंख्या 16 पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. नंबर 2चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज संतोष रुखे याच्याकडे चेंडू सोपवला जातोय. स्ट्राईकवर विनोद जाणे आतापर्यंत 4 धावा केल्यात. चंद्रकांत भंडारी एक आक्रमक फलंदाजी करतोय. एक षटकार, एक चौकार आलेत. 11 वर तो खेळतोय. तो चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाहीये. पण पंच ठाकूर सरांकडून मात्र इशारा येतो तो वाईडचा एक अवांतर धाव. त्या अवांतर धावेमुळे धावसंख्या पोहोचली ती 17 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू ऑन साइडला भरपूर गॅप आहे. तिथं देखील गॅप भरपूर ठेवलेला आहे. पण लांबून येतोय. डॅनी पावल्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि तिसरी धाव आता प्रॉब्लेम. आता प्रॉब्लेम आहे कारण विनोद हे तिसरी धाव घेण्यासाठी बाद होत आहे तिथं फलंदाज. धाव संख्या झाली ती 17. एक शॉट आहे. थँक यू. एक शॉटचा इशारा येतोय. धावसंख्या तर बघा तुम्ही धावून त्या काढल्यात 2 आणि तिसऱ्यासाठी पण ती देखील एक कमी झालेली आहे. म्हणजे फक्त एकच धाव सर ना तिथं आता? हां, थँक एकच म्हणजे धावसंख्या झाली 17. धावसंख्या झाली ती 18. कारण 3 काढल्या तर त्याच्यामध्ये देखील एक तिसऱ्याला फलंदाज बाद होतोय आणि एका फलंदाजीचा बॅटूच नव्हता टेकला तिथं. किशोर, नवीन फलंदाज किशोर येतोय. आता सचिन, गणेश लिंबुडे आणि प्रशांत या 2-3 फलंदाजावर मालवणी ए संघाची जास्त मदार असेल. धावसंख्या झाली 18. पहिला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने मारले. सुदर्शन कोळी तिथं उभं आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. चांगला थ्रो येतो कारण यंगस्टर संघाचा मधल्या गली यंगस्टर संघाचा तो कॅप्टन आहे. यंगस्टर संघामधून तो खेळतोय. धाव संख्या झाली ती 19. दुसरं शतक मार्गस्थ आहे. धाव संख्या झाली 19. हा चला आपल्यामध्ये आता थोड्याच वेळात विवेकजी कदम साहेबांचं देखील आगमन होणार आहे. फायनल सामन्यासाठी ते येणार आहेत. आणि चेंडू जातो किती धावसंख्येसाठी? 4 या धावसंख्येसाठी. आणि 4 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 23 या धावसंख्येवर. विवेकजी कदम साहेबांचं थोड्याच वेळात आगमन होईल. चांगला चेंडू ब्लॉक होल्ड मध्ये होता पण तो खोदून काढलेला आहे. चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेनं. एक धाव पूर्ण आणि फक्त एकच मिळेल. या एक धावीच्या साईडने धावसंख्या पोहोचली ती 24 या धावसंख्येवर. एक शतक आणि 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या झाली 24. हायट्रिक जर कोणी घेतली मनोरी मास्टर संघाच्या कडून तर त्यांना चॅलेंजर बॉयज यांच्याकडून ₹300 बक्षीस दिलं जाईल. पुढचा चेंडू ऑफ साईडला जातोय बघा. शतरक्षक तिथं आहे की नाही? रोखला गेलेला आहे. रोखला जातोय तिथं कारण तिथे आउटफील्ड थोडी मला वाटतं खडतळ आहे. हो येस, इथं डायरेक्ट हिट झालेलं आहे. डायरेक्ट हिट झालेलं आहे कारण बेल सोडली.
आणि इथं फलंदाज बाद होतोय. किशोर देखील बाद होतोय इथं. 2 धावा काढून तिसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये फलंदाज बाद झालेला आहे. धाव संख्या झाली ती 26. कालचा जो फायनलिस्ट संघ आहे वजिरा ए संघ हा देखील पोहोचलेला आहे. धाव संख्या 26. एक शतक आणि 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू या शतकातील आणि स्ट्राईक घेण्यासाठी सचिन कोहली मैदानामध्ये आलेले आहे. एक आक्रमक फलंदाज. बघा 3-4 खेळाडू आहेत. मालवणी संघाचा एक खेळाडू आपण सचिन यांना बघतोय. त्याच्यानंतर भाटी मास्टर संघाचा खेळाडू निशान आहे. मनोरी मास्टर संघाचा खेळाडू डॅनी आहे. त्याच्यानंतर आपण अक्सा मास्टर संघाचा खेळाडू संजय ठाकूर आहे. चारकोप संघाचा खेळाडू आपल्या बाजूला बसला तो हेमंत भंडारी. असे खेळाडू ती काय करतील कधी सांगता येत नाहीये. चेंडू पायाच्या खाली होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडाच या शतरक्षण तिथं खराब नाही पण तिकडली जी आउटफील्ड आहे थोडी वंच खाली असल्या कारणाने चेंडू जातो 4 या धावसंख्येसाठी. 2 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 30. 30 धावसंख्या झालेली आहे. अजूनपर्यंत 54 धावांची गरज आहे. 18 मध्ये 54. 16 धावांची ती मला वाटतं मेंटेन सरासरी ठेवायची होती. त्याचप्रमाणे की एक धावसंख्येने कमी पडलेली आहे. तिसरं शतक टाकण्यासाठी गोलंदाज किशोर दांडेकर या गोलंदाजाकडे चेंडू दिलेला आहे. कारण की 2-3 फलंदाज आपण बघतोय. 2 फलंदाज तिथे खेळतायत. किशोर याच्या प्रत्येक म्हणजे विकेटसाठी 100 रुपये आहेत. आणि परेश यांच्यासाठी देखील प्राइस लागलेलं आहे चॅलेंजर बॉयज यांच्याकडून. प्रत्येक झेलसाठी त्याच्यासाठी देखील 100 रुपये आहेत. म्हणजे चॅलेंजर बॉयज खूप खुश आहे. कोंबरावली आहे आणि ते एन्जॉय देखील करतायत तिथं. किशोर दांडेकर आपल्या शतकातील पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातो. इथं खराब शतरक्षण आणि खराब शतरक्षणामुळे चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी बाईच्या स्वरूपात. 2 शतरक्षक होते यष्टीरक्षकाच्या मागे. त्यांना चकून चेंडू 4 या धावसंख्येसाठी जातोय. परेश यांच्या दोन्ही पायाच्या खालून गेला चेंडू आणि या 4 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 34 या धावसंख्येवर. 17 मध्ये 50 ची गरज आहे. चेंडू मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला. हा किशोर यांनी जर हायट्रिक घेतली तर अमित मास्टर बँड मास्टर अमित यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. बघा किती पैसे लागलेले आहेत. स्पर्धा चालू एक्स्ट्राला पण प्राईजचं मनीच प्राईज लागते त्या मनोरी संघाला. त्या एक धावीच्या साडी धावसंख्या 35 वर पोहोचलेली आहे. किशोर यांनी जर हायट्रिक घेतली तर अमित मास्टर याच्याकडून 2000 रुपये. चॅलेंजर बॉयज यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चांगलं शतरक्षण. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1+ वाईड. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 37 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज जो आलाय सचिन त्याने आता चांगली फलंदाजी करता वेळेस आपण त्याला बघितलं फक्त आणि फक्त 4 धावसंख्येवर खेळतोय. आणि चंद्रकांत यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे पहिल्यापासनं.
पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट झालेला नाहीये. यष्टीरक्षक फ्रान्सिस यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जाईल. धाव संख्या पोहोचली ती 37 या धाव संख्येवर. शतक नंबर 3 चालू आहे. 15 मध्ये 47 ची गरज आहे. 15 चेंडू आणि 47 धावांची गरज. म्हणजे अमित मास्टर आणि जॉकी मास्टर हे दोन्ही आपला रिक्षा सोडून आता मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. पुढचा चेंडू ओ इथं संदीप पोचला होता चेंडूवर. चांगला थ्रो दिला जातोय, झेल सुटतोय आणि किशोर याला जे 100 रुपये मिळणार होते त्याच्यावर थोडं पाणी फेडलं जाते. झेल सुटलाय, एक धाव मिळेल. प्रत्येक विकेटसाठी चॅलेंजर बॉयज यांच्याकडून किशोर याला 100 रुपयाचा बक्षीस आहे आणि जर हायट्रिक घेतली तर अमित ट्रम्पेट मास्टर यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे. धाव संख्या 38. पुढचा चेंडू थोडा लो अंपदिया स्लो टाकला, एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेला धावतायत, दुसरी देखील पूर्ण झालेली आहे आणि या 2 धाव संख्येने धाव संख्या पोहोचली ती 40 या धाव संख्येवर. 13 मध्ये 44 ची गरज आहे. 13 मध्ये 44 काढायचे. भरपूर टार्गेट लांब आहे अजून, पण क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाहीये. चांगला चेंडू आणि चेंडू जातो 4 या धाव संख्येसाठी. संदीप तिथून हल्ला देखील नाही, त्याला माहिती की चौकार जाईलच आणि धाव संख्या झाली ती 44. अजून 40 धावा काढायचे आहेत. 12 चेंडू खेळ बाकी आहे. आता प्रत्येक शतकामध्ये 20-20 धावांची गरज लागलेली आहे. जेव्हा 2-2 षटकाराची गरज होते तर 3 षटकार मारावे लागतील प्रत्येक शतकामध्ये. नीड 40 रन्स इन 12 डिलिव्हरीज. स्ट्राईकवर आता फलंदाज आपण बघतोय चंद्रकांत याने, ज्याने आता चांगल्या धावा आपल्या संघासाठी कमावलेल्या आहेत. 16 वर खेळतोय आणि 10 या धाव संख्येवर सचिन कोळी खेळतोय. त्याला आमचे इटलीवाले काका ते तिथून मस्तपैकी हॉर्न वाजवतायत. मड परिसरातील इटलीचा ज्यांचा धंदा आहे ते तिथे खूप एन्जॉय करतायत. आपली गाडी घेऊन तिथे आलेले आहेत आणि एक चांगला हॉर्नची विसल त्याच्या जवळ आहे, ती वाजवताना खूप खुश झालेले आहेत. त्याला जास्त वेळ घ्यायचा नाहीये कारण फायनलचा सामना बाकी आहे. डॅनी यांनी जर एका शतकामध्ये 3 विकेट्स घेतली तर चॅलेंजर बॉयज यांच्याकडून 600 रुपयाचं बक्षीस. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू टाकलेला आहे आणि बघा काही गरज नव्हती. त्या फलंदाज बाद झालेला आहे तिथं फलंदाज. नवीन फलंदाज गणेश लिंबुडे येतोय. डॅनी पावला यांनी जर हायट्रिक मारली तर चॅलेंजर बॉयज यांच्याकडून त्यांना 600 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. इटलीवाला होंगा बजाव आपका. थँक्यू. तुमच्याकडे देखील कॅमेरा फिरवला जातोय, तुम्ही देखील लक्ष द्या कारण युट्यूबचा माध्यम चालू आहे. 11 मध्ये 40 ची गरज आहे. गणेश लिंबुडे स्ट्राईकवर येतोय. हे देखील एक चांगले फलंदाज आहेत. मी सांगितले 3 फलंदाज गणेश, सचिन आणि प्रशांत परिपक्व असे परफेक्ट फलंदाज आहेत. मालवणी हे संघाचे मोठे फटके मारण्यामध्ये त्यांची खूप कहर आहे. इथं पहिला चेंडू फेस केलेला आहे आणि पहिल्या चेंडूवर चेंडू जातोय 6 या धाव संख्येसाठी. सांगितले की सामना अजूनपर्यंत संपलेला नाहीये कारण गणेश आहे, सचिन आहे, त्याच्यानंतर प्रशांत याच्यासारखी वादली येडे बाकी आहेत.
धावसंख्या पोहोचली ती 50 या धावसंख्येवर. अजूनपर्यंत आपल्याला 34 धावांची गरज आहे मला वाटतं. 10 मध्ये 34. डॅनी पावल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिथं एक धाव देखील पूर्ण केली. काही गरज नव्हती त्या रिव्हर्स स्वीपची. फक्त तुम्ही बॅट लावला असता तो चेंडू या साईडला 4 या धावसंख्येसाठी आला असता. बाईचा इशारा दे पंच ठाकूर सरांकडून एक अवांतर धाव. या अवांतर धावेच्या सायणी धावसंख्या पोहोचल्या ती 51. 51 झालेली आहे. तर या साईडला भरपूर असे काही गॅप्स आहेत. त्या गॅपचा फायदा करून घेत नाही फलंदाज. आता गणेश यांना देखील एक चांगली संधी होती. फक्त टॅप करायचा होता. त्यांनी आपल्या शतकात पुढचा चेंडू उंच उडालेला आहे. शतरक्षक मला वाटतं पोहोचणार नाहीये. चेंडू जातोय 1 बाउन्स 4 या धावसंख्येसाठी. कारण तिकडला गॅप भरपूर मोठा आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 55. 29 धावांची गरज आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यस नितीन. येस विवेक कदम साहेबांचं आगमन झालेलं आहे. विवेक कदम साहेबांचं आगमन झालेलं आहे. 8 मध्ये 29 करायचे आहेत गणेश आणि सचिन. विवेक कदम साहेबांचं आगमन झालेलं आहे. जे 2 दिवस आपल्याला चाय नाश्ता बिस्किट्स आणि जेवण ज्या व्यक्तीने ठेवलं होतं ती व्यक्ती आपल्यामध्ये आलेली आहे. माननीय श्री विवेकजी कदम साहेब इकडले एक समाजसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत. खूप चांगलं कार्य त्यांच्याकडून झालेलं आहे आणि फायनलच्या सामन्यासाठी ते आलेले आहेत. डीजेवाला आपलं गाणं वाजवायचं आहे. एकच वादा राजू दादा. हे संपलं नंतर, हे शतक संपल्यानंतर. डॅनी पावल्या शतकातील पुढचा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू. बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. एसटी रक्षक फ्रान्सिस याच्या हातात चेंडू येतोय. 7 मध्ये 29 काढायचे आहेत. म्हणजे कम से कम या 7 चेंडूवर 5 मोठे फटक्याची गरज आहे. चला कदम साहेबांना बघून इटलीवाला देखील तिथं खुश झालेला आहे. त्यांनी देखील आपला हॉर्न वाजवायची सुरुवात केलेली आहे. 7 मध्ये 29. 7 डिलिव्हरीज अँड 29 रन रिक्वायर्ड. अवघड नाहीये. कारण क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत क्रिकेट संपत नाहीये. स्ट्राईकवर आक्रमक फलंदाज सचिन कोहली. चांगला चेंडू ब्लॉक होल्ड मध्ये होता. चेंडू जातो फायनलच्या दिशेनं. चांगलं शतरक्षण अरविंद यांच्याकडून. फक्त एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 56. आता 28 धावा काढेल शेवटचं शतक. इज कमिंग फॉर द लास्ट ओव्हर. आपल्यामध्ये आपले प्रमुख अतिथी मिस्टर विवेकजी कदम साहेबांचं आगमन झालेलं आहे. फक्त आणि फक्त जनसेवा त्यांनी करायचे आता ठरवलेलं आहे. कारण भरपूर असे काही त्याच्याकडून समाजकार्य झालेले आहेत. माझ्यासाठी तर मी सांगितलं काल, मला वाटतं माझ्या नाकापासून तर केसापासून चांगली आम्हाला मदत केलेली आहे. माझ्यासाठी गाडी, ट्रॅव्हलिंगची गाडी मला खूप त्रास व्हायचा. पण ती त्यांनी फक्त 2 दिवसामध्ये आम्हाला बुक करून आणि आणून देखील दिली होती. बरोबर 24 तारखेला तो महिना पूर्ण होईल. होळीचा मार्चचा जो मला वाटतं येईल तो त्या 24 तारखेला त्याचा 1 वर्ष पूर्ण होणार आहे. शेवटचं शतक स्वप्नील घेऊन येते. 28 धावा त्या डिपेंड करायच्या आहेत. 28 धावा शेवटच्या शतकामध्ये. स्वप्नील यांनी पहिल्या सामन्यामध्ये 15 धावा करू दिल्या नव्हत्या. उंच उडालेल्या. स्वतः स्वप्नील तिथं पोहोचतोय. अनिल आहे त्याचा फ्रेंड. पण स्वप्नील तो सांगतो की मी घेतोय कॅच आणि त्यांनी फलंदाज बाद केलेला आहे. थँक्यू डीजे. आता
थँक्यू डीजे. 5 मध्ये 28 काढायचे आहेत. प्रशांत ऑन स्ट्राईक. स्वप्नील आता पुढचा चेंडू चांगला चेंडू बॅटच्या खालच्या दागाला लागतोय. चेंडू होते पुन्हा एकदा एसटी रक्षक फ्रान्सिस याच्या हातात. आता 4 मध्ये 28. 4 षटकार मारले तरी 24च होतील. सचिन चांगली फलंदाजी करत होते आपल्या संघासाठी, पण मात्र अपयशी ठरत शेवटपर्यंत ते सामना फिनिश करू शकलेले नाहीयेत. चेंडू मोठा फटका आहे. पुन्हा एकदा संतोष रुकेश चेंडूच्या खाली आहेत आणि 6 या धावसंख्येचा इशारा येतोय, कारण चेंडू हाताला लागल्यानंतर तो खाली पडतोय. तीन मध्ये 22 ची गरज. थँक्यू डीजे. पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू देखील मोठा फटका, तो देखील 6 या धावसंख्येसाठी जातोय. थँक्यू डीजे. हॅलो हॅलो. 2 मध्ये 16 ची गरज. 2 मध्ये 16. प्रशांत हे मला वाटतं 35 वर्षाचे खेळाडू आहेत, त्याच्यामुळे त्यांना 6व्या नंबरवर फलंदाजीसाठी यावं लागलं. एक चांगला फलंदाज आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. 1-15. 1 मध्ये 15 ची गरज आहे. एक चेंडू आणि 15 धावा. फक्त औपचारिकता उरलेल्या आहे मला वाटतं मालवणी ए या संघासाठी. स्वप्नील आपल्या शतकाचा पुढचा चेंडू आलेला आहे. बॉल पण कुठं लँड होतोय तो चेंडू जाईल. वेट फॉर द अंपायर सिग्नल. 6 या धावसंख्येसाठी जातोय. हँडशेक साठी जाते मालवणी संघ. प्लीज पुढे व्हायचंय. हॅलो. मनोरी मास्टर संघाचा कॅप्टन एडवर्ड टॉस साठी या. एडवर्ड उत्तनकर. हॅलो. थँक्यू डीजे. हॅलो हॅलो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही काढलेला आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच डॅनी पावल्या. 47 यांनी धावा केल्या होत्या. बघा लवकर सामना सुरू करायचा आहे. प्रमोद पाटील सर, किती षटकाचा सामना?